संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज माळशिरस ते वेळापूर अशी वाटचाल करते। दरम्यान खुडूस फाटा या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात गोल रिंगण सुद्धा संपन्न होणार आहे आणि या गोल रिंगणासाठी निश्चितच हजारो वारकरी तिथे सुद्धा दाखल असतील। ही दृश्य सध्या आपण बघतोय। प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, ते सुद्धा या वारीत सहभागी झालेले आहेत। सुजित, कसा नेमका उत्साह वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि कशा पद्धतीच्या रिंगणाची सध्या तयारी आहे, जय्यत तयारी? रिद्धी, पालखीचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका खुडूस पाट्यावरच्या या रिंगणामध्ये अंगणामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकरी वर्ग भगवत भक्त या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रत्येक वर्षाची ही एक परंपरा आहे। ठाकूरबुवा नावाचे एक प्रचंड मोठे भगवत भक्त होते, त्यांच्या समाधीच्या अलीकडे असणारं हे जे काही रिंगण आहे ते रिंगण या ठिकाणी दरवर्षी संपन्न होत असतं। प्रचंड मोठा वर्ग एकत्र येतो। विणेकरी, कर्णाधारी, पंखाधारी हे सगळी मंडळी आज या ठिकाणी आलेले आहेत। माऊलींचे 2 अश्व आहेत, त्या 2 अश्व जेव्हा धावतात त्यावेळी त्यांच्या पायाखालची माती घेण्यासाठी इथला प्रचंड मोठा वर्ग हा गर्दी करत असतो। पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे। अशा या सगळ्या वातावरणामध्ये वारकरी मात्र आनंदाने दुमदुमून गेलेले आहेत। आसू ऐसा कोठे आठवची नाही, आनंद निर्भर डुलतसे, अशा पद्धतीची त्यांची अवस्था या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते। थोड्याच वेळात हे रिंगण या ठिकाणी संपन्न होईल। रिद्धी जी, निश्चित। आणि हे रिंगण कशा पद्धतीने संपन्न होत आहे, त्याचा उत्साह कसा आहे, हे सुद्धा तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद सुजित दिलेल्या तपशिलांसाठी।